लेसन होता हा तुमचा होता पाईप फिटिंगचा। पाईप फिटिंगच्या चॅप्टर्समध्ये आपल्याला पाईप फिटिंगबद्दल ॲक्सेसरीज, नंतर पाईप फिटिंग नेमकी कशी करायची, त्यानंतर पाईप फिटिंगचा उपयोग कशा पद्धतीचा असतो किंवा पाईप फिटिंगच्या चॅप्टर्समध्ये किंवा पाईप फिटिंगच्या ॲक्सेसरीजमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ॲक्सेसरीजचा या ठिकाणी वापर आपण केला होता। त्यानंतर पाईप फिटिंग झाल्यानंतर पाईप आपल्याला कोणकोणत्या मटेरियल्सपासून आपण तयार करतो, त्या ठिकाणी PVC असेल किंवा गॅल्वनायझिंग असेल, हे आपल्याला त्या चॅप्टर्समध्ये आपण पाहिलं। आणि पाईप फिटिंग करते वेळी ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये जे ॲक्सेसरीज आहेत किंवा अपडेट्स झालेले जे ॲक्सेसरीज आहेत या ठिकाणी आपल्याला दिली होती। त्यानंतर आता हा जो एक नवीन चॅप्टर आहे जिग आणि फीचर्स। जिग आणि फीचर्स म्हणजे नेमकं काय होतं की या ठिकाणी जिग हे होल्डिंग डिव्हाइस अशा टाईपचं असतं। म्हणजे जॉबची जेवढी काही प्रतिकृती असेल किंवा जॉबवर केलेले ऑपरेशन त्यामध्ये ड्रिलिंग, नंतर टॅपिंग, नंतर रिमिंग, काउंटर सिंकिंग किंवा काउंटर रोलिंग हे जेवढे काही ऑपरेशन आपल्याला या ठिकाणी करायचे असते त्या ठिकाणी या जिगचा या ठिकाणी वापर केला जातो। आता नेमकी जिग कशी असते, बरोबर आहे, जर एखादा जॉब जर स्क्वेअर जर असेल, चौकोनी आकाराचा असेल आणि चौकोनी आकाराचा जॉब असे साधारणतः या जिगचा वापर म्हणजे आपण फक्त पाहून आलो जिग, बरोबर आहे। आता जिगमुळे फायदे आपल्याला कोणकोणते होतात, मास प्रोडक्शन हे कमी वेळामध्ये जास्त प्रमाणात जास्त टाईपचे किंवा एकाच टाईपचे जास्त प्रमाणामध्ये जॉब आपल्याला काढता येतात। त्यावर केले जाणारे जे ऑपरेशन आहे त्यामध्ये ड्रिलिंगचं असेल विशेषतः, तर त्या ठिकाणी ड्रिलिंग हे अचूकतेमध्ये त्या ड्रिलच्या माध्यमातून पाडता येते। एक होल्डिंग डिव्हाइसेस म्हणून आपल्याला या जिगचा वापर करता येईल। आता जिगचं जे कंस्ट्रक्शन आहे म्हणजे स्ट्रक्चर कशा टाईपचं असतं, समजा जॉब जर चौकोनी जर असेल तर त्या ठिकाणी त्या चौकोनी आकाराची जिग आपल्याला वापरता येते। म्हणजे या ठिकाणी ही जी जिग आहे ही म्हणजे ड्रिल जिग। आता या जिगचा वापर कसा होतो, या ठिकाणी मशीन वाईजवर किंवा मोठमोठ्या साईजचे जर जॉब जर असेल तर त्या ठिकाणी त्या जॉबला होल्डिंग डिव्हाइसेस म्हणून आपल्याला या जिगचा वापर करता येतो। मग या ठिकाणी या जिगवर जॉब नेमका बांधला जातो कसा किंवा जॉबला अचूकतेमध्ये त्यावर जे ऑपरेशन करायचे असेल ते नेमके कसे करायचे या ठिकाणी अशा टाईपचं एक होल्डिंग डिव्हाइस त्यांनी दिलं आहे। मग या ठिकाणी हा जॉब सरळ सरळ हा जो टॉप बॉटम आहे म्हणजे त्यावर जे बुशेस दिलं आहे ते बुशेस कसं दिले या ठिकाणी जॉब हा चांगल्या पद्धतीने याच्यावर डाऊन साईज म्हणून तुम्हाला बांधता येईल। म्हणजे याची साधारणतः 50 बाय 50 जर असेल आणि याची जाडी जर 10 mm जर असेल त्या ठिकाणी 10 mm चा जॉब या ठिकाणी बांधता येईल। आणि 10 mm झाल्यानंतर तुम्हाला त्या साईजचे जॉब वेळोवेळी जर तुम्हाला ऑपरेशन जर करायचं असेल त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे घट्ट पकडण्याचं साधन आपल्याला या जिगच्या माध्यमातून करता येईल। आणि याचं नेमकं मटेरियल कोणतं आहे, या ठिकाणी साधारणतः उच्च प्रकारच्या स्टीलपासून किंवा मायस्टीलपासून त्याला हार्डनिंग आणि टेम्परिंग करून त्याची कॅपॅसिटी ही वाढवली जाते। आणि अशा टाईपच्या जिग्सपासून तुम्हाला मास प्रोडक्शनमध्ये याचा वापर जास्त केला जातो। आता या ठिकाणी या जिगचं त्यांनी ॲडव्हान्टेजेस दिले आहेत, म्हणजे नेमके कोणकोणते फायदे या जिगच्या माध्यमातून दिला आहे। एक नंबरच त्यांनी दिला आहे, यामध्ये सेटिंगसाठी कमी वेळ लागतो। म्हणजे जॉबला जर सेट करायचं असेल, साधारणतः आपण जसं ड्रिल मशीनवर जेव्हा जॉब बांधतो तर त्या ठिकाणी अगोदर मशीन वाईज, त्यानंतर होल्डिंग डिव्हाइस त्यामध्ये जे असेल त्यामध्ये ड्रिल चेक असेल, की असेल किंवा ड्रिल जर असेल तर त्या ठिकाणी पूर्णपणे त्यावर सेटअप करणे, त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला ड्रिलिंग करायचं असेल ज्या ठिकाणी तुम्हाला ड्रिलिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी ड्रिल करते वेळेस तुमचा पैसा हलणार नाही, जेणेकरून त्या डील केलेल्या जागेवर तुमचा ड्रिल होले ॲब्लॉंग होणार। ॲब्लॉंग म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला ड्रिलिंग करायचं असेल ती जागा सोडून दुसरीकडे ड्रिल पडणे किंवा ड्रिल तुटण्याची सुद्धा त्या ठिकाणी शक्यता असते। म्हणजे या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी ड्रिलिंग करते वेळेस तुम्हाला त्या मशीन वाईजवर सुद्धा येतात। मग या ठिकाणी कंपनीमध्ये काय असतं की कंपनीमध्ये जॉब हा मोठ्या साईजचा असतो। जॉब मोठ्या साईजचा असल्या कारण काय होती त्या ठिकाणी मशीन वाईजवर तुम्हाला जॉब हा पकडता येतो आणि पकडता येत नाही म्हणून त्या ठिकाणी तशा प्रकारची प्रतिकृती किंवा तशा प्रकारचं होल्डिंग डिव्हाइसेस तुम्हाला स्वतः मॅन्युफॅक्चर करायचं असतं, म्हणजे स्वतः तयार करत असतं। म्हणजे समजा जर एखादा राऊंड बार्स असेल त्यावर जर ड्रिलिंग जर करायची असेल तर त्या ठिकाणी मशीन वाईजवर तुम्हाला सहजरित्या तो पकडता येईल। मग त्या ठिकाणी काय लागेल, त्या ठिकाणी ही ब्लॉक लागेल, त्यानंतर ज्या क्लॅम्पेस आहेत ज्या क्लॅम्प म्हणून त्या ठिकाणी राऊंड टाईपच्या ते क्लॅम्प त्या ठिकाणी पकडता येईल आणि पकडून त्या ठिकाणी सेंटर्समध्ये तुम्हाला होल्ड करता येईल। आता या ठिकाणी जिगमुळे नेमके काय होते की जिगमुळे जिग ही एक मशीन वाईज टाईपच असते, म्हणजे त्या वर्किंग टेबलवर ती जिग ठेवून द्यायची आणि त्यामध्ये जॉब हा सगळे त्यामध्ये फिट करून द्यायचा।
जॉब फिट झाल्यानंतर तुम्हाला त्याच साईजचे भरपूर जॉब त्या ठिकाणी तयार करतात.